ऑक्सिडेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल ची दुसरी रिएक्शन बघूया. ऑक्सिडेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल. दुसरी रिएक्शन कन्सिडर करताना सेकंडरी अल्कोहोल कन्सिडर करतोय. ब्युटेन टू ऑल CH3 CH2 CH OH CH3 1 2 3 4 butane. E is replaced by OL and OH is attached to second carbon. नंबरिंग करताना अशा एंड पासून करायचे जिथनं OH ग्रुप जवळ आहे किंवा OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्याच्यावरती मिनिमम नंबर आला पाहिजे. म्हणजे लेफ्ट हँड साइड कडनं जर का नंबरिंग केलं तर 1 2 3 नंबर आहे OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्याच्यावर, आणि जर का राईट हँड साइड पासून नंबरिंग केलं तर 2 नंबर आहे OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्याच्यावर. म्हटल्यानंतर वी आर गोइंग टू प्रेफर नंबरिंग फ्रॉम लेफ्ट हँड साइड और राईट हँड साइड, तर राईट हँड साइड. आणि आपल्या या मॉलिक्युलचं नाव येईल ब्युटेन 2 ऑल का 1 ऑल, ब्युटेन 2 ऑल का 3 ऑल, ब्युटेन 2 ऑल. कारण आपण नंबरिंग कुठून करणार, राईट हँड साइड कडून, का ते सगळ्यांना कळलं. याचं कॉमन नेम काय, सेकंडरी ब्युटी अल्कोहोल. कारण OH सेकंडरी कार्बनला अटॅच आहे, हे सेकंडरी अल्कोहोल आहे. सगळ्यांना माहिती ऑक्सिडेशन साठी आपल्याला नेसंट ऑक्सिजनची गरज आहे, आणि तो नेसंट ऑक्सिजन जो आहे तो आपल्याला पोटॅशियम डायक्रोमेट इन डायल्यूट H2SO4 या मिक्सचर पासून मिळणार आहे. ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट म्हणूया. म्हणजे ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट इज गोइंग टू गिव्ह अस नेसंट ऑक्सिजन, आणि या नेसंट ऑक्सिजन या सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन घडवून आणणार आहे. ऑक्सिडेशन घडवण्यासाठी आपल्याला माहिती होतं की अल्फा हायड्रोजन पाहिजे, अल्फा कार्बनवर हायड्रोजन पाहिजे. अल्फा कार्बन कुठलं, त्याला फंक्शनल ग्रुप अटॅच आहे. फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला अल्फा कार्बन म्हटलं, आणि त्या अल्फा कार्बनवर हायड्रोजन पाहिजे. तो हायड्रोजन आणि ऑक्सिजनला अटॅच असणार हायड्रोजन, असे 2 हायड्रोजन रिमूव्ह होतील, आणि त्या कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये जो आता सिंगल बॉन्ड दिसतोय तो डबल बॉन्ड दिसेल. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने प्रॉडक्ट मिळेल. प्रॉडक्ट असेल CH3 CH2 CH3 CH2. इथे काय दिसेल, C हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन निघून जाणार आहे. म्हटल्यानंतर या दोघांमध्ये कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये जो सिंगल बॉन्ड दिसतोय तो आता डबल बॉन्ड दिसणार आहे. C डबल बॉन्ड O आणि CH3. आता 1 2 3 4 म्हणून ब्युटेन, अँड E इज रिप्लेस बाय कीटोन. कीटोन इज रिप्लेस बाय व्हॉट, 1. कीटोन नाही, सॉरी 1, कारण हा कोण आहे, कीटोन आहे. म्हणजे नाव काय येणार याचं, ब्युटेनन प्लस वॉटर इज ऑल्सो गोइंग टू गेट रिमूव्ह. माझ्यामध्ये सगळ्यांना रिएक्शन कळली. ही रिव्हिजन होती ऑक्सिडेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल. आता बघूया ऑक्सिडेशन ऑफ टर्शरी अल्कोहोल. आता बघूया ऑक्सिडेशन ऑफ टर्शरी अल्कोहोल. उदाहरण घेतोय टर्शरी अल्कोहोलचं. CH3 CCH3 CH3 OH. कॉमन नेम टर्शरी ब्युटील अल्कोहोल. OH कुठल्या कार्बनला अटॅच आहे, टर्शरी कार्बनला. कारण तो कार्बन किती कार्बनला अटॅच आहे, 3. म्हणजे नेमिंग मध्ये टर्शरी येणार. या अल्किल ग्रुप मध्ये टोटल जेवढे कार्बन आहेत 4. त्यामुळे प्रेफिक्स ब्यूट येणार आणि तो अल्किल ग्रुप कन्सिडर केला ब्युटील अल्कोहोल. IUPAC नेम या पद्धतीने
देता येईल 1 2 3 1 2 3 म्हणून अल्केन जो आहे तो प्रोपेन कन्सिडर करूया. E इज रिप्लेस्ड बाय OL आणि OH कुठल्या कार्बनला अटॅच आहे? दुसऱ्या, म्हणून प्रोपेन 2 ऑल. आणि मिथिल ग्रुप 1 2 3 सेकंड कार्बनवर प्रेझेंट आहे, म्हणून नाव येईल 2 मिथिल प्रोपेन 2 ऑल. आता याचं जर का ऑक्सिडेशन करायचं म्हटलं तर सगळ्यात मोठी समस्या आहे की ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोलसाठी समस्या काय ते बघायच्या आधी ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल करण्यासाठी पहिली गरज काय होती ते पहिले बघू. सगळ्यांना माहिती आहे की ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल होण्यासाठी सगळ्यात महत्वाची कंडिशन अशी होती की अल्फा कार्बनवरती आपल्याला हायड्रोजन पाहिजे. म्हणजे OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्याच्यावर त्याच्यावर काय पाहिजे? तो कार्बन कुठला? बीटा कार्बन का अल्फा कार्बन? अल्फा कार्बन. OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो अल्फा कार्बन आणि त्याच्यावर काय पाहिजे? हायड्रोजन. पण आता अल्फा कार्बनवर हायड्रोजन दिसत नाहीये. बघा, आपण जर का प्रायमरी अल्कोहोल कन्सिडर केले आणि आज सुरुवातीच्या पार्टमध्ये शिकवताना मी सेकंडरी अल्कोहोल कन्सिडर केले, तर प्लीज नोटिफाय करा की प्रायमरी अल्कोहोलचं जेव्हा मला ऑक्सिडेशन करायचं होतं त्यावेळेस हा अल्फा कार्बन आहे आणि या अल्फा कार्बनवर हायड्रोजन आहे का नाही? आहे. सेकंडरी अल्कोहोलच्या केसमध्ये सुद्धा जेव्हा आपल्याला ऑक्सिडेशन करायचं होतं त्यावेळेस आपण नोटिफाय केलं की अल्फा कार्बनवर हायड्रोजन आहे का नाही? आहे. कारण जेव्हा ऑक्सिडेशन होते अल्कोहोलचं त्यावेळेस एक हायड्रोजन हा अल्फा कार्बनवरचा जातोय आणि दुसरा हायड्रोजन ऑक्सिजनला अटॅच असणारा जातोय. सेकंडरी अल्कोहोलच्या केसमध्ये सुद्धा तेच दिसतंय की अल्फा कार्बनवरचा हायड्रोजन चाललाय आणि ऑक्सिजनवरचा हायड्रोजन चाललाय. ते दोन रिमूव्ह होतात आणि कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड होतो आणि आपण म्हणतो की ऑक्सिडेशन झालं अल्कोहोलचं. म्हणजे ऑक्सिजनला अटॅच असणारा हायड्रोजन तर रिमूव्ह करायचा असेल, त्याचबरोबर अल्फा कार्बनला अटॅच असणारा हायड्रोजन सुद्धा रिमूव्ह करायचा. म्हणजे आपल्याला ऑक्सिडेशन जर का घडवायचं असेल अल्कोहोलचं तर हे दोन हायड्रोजन फार इसेन्शियल आहेत. नंबर 1 द हायड्रोजन अटॅच टू अल्फा कार्बन, नंबर 2 द हायड्रोजन अटॅच टू ऑक्सिजन. Okay, these two hydrogens are very, 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 very important. Number 1, the hydrogen attached to alpha carbon atom and the hydrogen attached to oxygen. Okay, आता अल्कोहोल म्हटल्यानंतर हायड्रोजन अटॅच टू ऑक्सिजन असणारच आहे, बरोबर. पण म्हणजे आता टर्शियरी अल्कोहोलच्या केसमध्ये सुद्धा अल्कोहोल म्हटल्यानंतर हायड्रोजन अटॅच टू ऑक्सिजन असणारच आहे. पण आपल्याला या केसमध्ये असं दिसतंय की टर्शरी कार्बनला हायड्रोजन अटॅच नाहीये. ओके, त्याच्यामुळे टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन हे डिफिकल्ट आहे. जेव्हा मी सुरुवातीला आपण बोललो होतो ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल या टायटलमध्ये, तेव्हा मी सांगितलं होतं की रिडक्शन ऑफ अल्डिहाइड आणि कीटोन पासून आपल्याला टर्शरी अल्कोहोल मिळत नाहीत. म्हणजे अल्डिहाइड कीटोनचं जर का रिडक्शन केलं तर टर्शरी अल्कोहोल मिळत नाहीत. तसंच टर्शरी अल्कोहोल पासून अल्डिहाइड कीटोन सुद्धा मिळणार नाहीत. पण ते बोलत असताना मी बोललो होतो, जरा तुम्ही जर का एक लेक्चर अगोदर जाऊन जर का परत अभ्यासलं तर तेव्हा मी बोललो होतो की तरी सुद्धा आपण टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करायचा प्रयत्न करणार आहोत बाय युजिंग strong oxidizing agent like acidified KMnO4 म्हणजे पोटॅशियम परमॅंगनेट और CrO3 क्रोमियम ट्रायऑक्साइड आपण
वापरणार आहोत. अँड सांगितलंय का ऑर यांच्यापैकी एक स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आपण वापरणार आहोत टर्शरी ब्युटिल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करायला. पहिल्यांदा मी सगळं नमूद केलंय. पहिल्यांदा मी सांगितलंय की जसं टर्शरी ब्युटिल अल्कोहोल किंवा टर्शरी अल्कोहोल हे अल्डेहाइड कीटोन पासून तयारच करता येत नाहीत बाय रिडक्शन, तसं म्हणजे अल्डेहाइड कीटोनचं रिडक्शन करून अल्कोहोल मिळणार नाही, तसं टर्शरी अल्कोहोलचं सॉरी परत एकदा नीट आहे का, अल्डेहाइड कीटोनचं रिडक्शन करून आपल्याला ज्या पद्धतीने टर्शरी अल्कोहोल्स मिळणार नाहीत त्याच पद्धतीने टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करून आपल्याला अल्डेहाइड कीटोन मिळणार नाहीत असं मी बोललो होतो. पण तरी सुद्धा हे सगळं बोलल्यानंतर मी एक वाक्य ऍड केलं होतं की अंडर सम कंडिशन आपण या टर्शरी अल्कोहोल पासून अल्डेहाइड नाही कीटोन तयार करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटची गरज आहे. तर मी तिथे 2 एजंट्स लिहून दिलेले. पहिला ऍसिडिफाईड पोटॅशियम परमँगनेट आणि दुसरा दिलाय क्रोमिक ऍसिड दॅट इज क्रोमियम ट्रायऑक्साइड दॅट इज CrO3. ओके, सगळ्यांना कळतंय मी काय बोललो ते. पहिल्यांदा एक लक्षात घ्या, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट का लागले. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटची आपल्याला गरज आहे कारण टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन इझिली होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही, तर अल्कोहोलच्या ऑक्सिडेशनच्या प्रोसेसमध्ये आपल्याला 2 हायड्रोजन गरजेचे आहेत. एक हायड्रोजन ऑक्सिजनला अटॅच असणारा आणि दुसरा हायड्रोजन अल्फा कार्बनवर असणारा. पण आपल्याला असं दिसून येतं की टर्शरी अल्कोहोलच्या केसमध्ये अल्फा कार्बनवरती हायड्रोजन नाहीये. ऑक्सिजनला अटॅच हायड्रोजन आहे म्हणून तर ते अल्कोहोल आहे, पण अल्फा कार्बनवरती हायड्रोजन नाहीये. त्यामुळे टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करणं जरा डिफिकल्ट आहे. आणि जरा डिफिकल्ट आहे म्हणून आपण माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट वापरलाय का स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरणार आहोत. आणि त्या केसमध्ये सुद्धा पहिल्यांदा आपल्याला अल्कीन तयार झालेलं दिसेल. जे काय, तर परत एकदा ऐका, मला असं सांगायचंय की टर्शरी अल्कोहोल हे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटच्या साह्याने अल्फा कार्बनवर हायड्रोजन नसल्याने आपल्याला इमिजिएट कीटोन न देता किंवा अल्डेहाइड न देता पहिल्यांदा आपल्याला अल्कीन देणार आहेत. काय देणार आहेत, अल्कीन. ते कसे काय मिळतील, तर हा OH ग्रुप रिमूव्ह करायचा आणि या बीटा कार्बनवरचा एक हायड्रोजन रिमूव्ह करायचा. तर मी काय बोललो की हे जे टर्शरी अल्कोहोल आहेत हे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटच्या साह्याने आपल्याला काय देतील, पहिले अल्कीन देतील, अल्डेहाइड कीटोन देणार नाहीत. म्हणजे तो अल्कीन कसा मिळवायचा, तर तो अल्कीन असा मिळवायचा की अल्फा कार्बनवरचा OH ग्रुप रिमूव्ह केला, ओके, आणि बीटा कार्बनवरचा हायड्रोजन. आता या केसमध्ये हे तिन्ही बीटा कार्बन इक्विव्हॅलंट आहेत कारण तिघांचं केमिकल एन्व्हायरमेंट सेम आहे, बरोबर. त्यामुळे कुठल्याही बीटा कार्बनचा तुम्ही आता हायड्रोजन रिमूव्ह केला तरी मिळणारा प्रॉडक्ट एकाच प्रकारचा असेल. आणि त्यामुळे तुम्ही हा OH ग्रुप रिमूव्ह करायचा आहे या अल्फा कार्बनवरचा आणि या बीटा कार्बनवरचा काय रिमूव्ह करायचा आहे, हायड्रोजन. या तिघांपैकी एका बीटा कार्बनचा तुम्हाला काय रिमूव्ह करायचा आहे, हायड्रोजन. व्हेरी गुड. आणि तसं केलं तर आपल्याला पहिलं प्रॉडक्ट काय मिळणार आहे, अल्डेहाइड कीटोन का अल्कीन. म्हणजे काय, हा CH3 ऍज इट इज, हा OH रिमूव्ह करायचा आहे आणि या CH3 मधला एक हायड्रोजन, हा CH3 ऍज इट इज. आता या कार्बनचा एक बॉन्ड ब्रेक झालाय, कुणाबरोबर, या कार्बनचा OH बरोबर बॉन्ड ब्रेक झालाय आणि या CH3 मधनं एक हायड्रोजन रिमूव्ह झालाय. म्हणजे या कार्बनचा एका हायड्रोजन बरोबरचा बॉन्ड ब्रेक झालाय म्हणून या 2 कार्बन मध्ये डबल बॉन्ड तयार होईल आणि आपल्याला अल्कीन मिळेल. ओके, याचं नाव काय देणार आपण, 1 2 3 लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन म्हणून काय येणार, प्रोपीन. आणि दुसऱ्या कार्बनला मिथिल ग्रुप अटॅच आहे म्हणून नाव येईल 2 मिथिल प्रोपीन. काय नाव येईल, 2 मिथिल प्रोपीन. आता पुढच्या स्टेपला ऑक्सिडेशन घडवलं जाईल. म्हणजे ऑक्सिडेशन आता कोणाचं घडवलं जाईल, टर्शरी ब्युटिल अल्कोहोलचं का
टू मिथिल प्रोपीनचं, तर टू मिथिल प्रोपीनचं ऍक्च्युअल ऑक्सिडेशन घडवलं जाणार आहे बाय युझिंग नेसंट ऑक्सिजन. ओके, म्हणजे हा तो 2 मिथिल प्रोपीन हा ऑब्विसली 2 मिथिल प्रोपेन 2 पासूनच तयार झालाय, नो डाऊट. ओके, पण मला असं म्हणायचंय की ऍक्च्युली डायरेक्ट आपण टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करत नाहीये, तर त्या अल्किनचं आपण काय करतोय, ऑक्सिडेशन असं म्हणता येईल. आता ऑक्सिडेशन करताना लक्षात ठेवा हे मेकॅनिझम नाही, पण आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जावं म्हणून मी हे लॉजिक सांगत आहे. हा CH2 ग्रुप रिमूव्ह करायचा आहे. कळलंय मी काय बोललो ते? मी परत एकदा सांगतोय, मी हे मेकॅनिझम सांगत नाहीये, हे मी लॉजिक सांगतोय रिएक्शन लिहिण्यासाठी. आपल्याला हा CH2 ग्रुप काय करायचा आहे, CH2 ग्रुप काय करायचा आहे, मी बोललो रिमूव्ह करायचा आहे. आणि इथे फक्त एक ऑक्सिजन पुट करायचा आहे, म्हणजे काही CH3C, तो डबल बॉन्ड तसाच ठेवायचा आहे. तो CH2 ग्रुप रिमूव्ह करा आणि तिथे एक ऑक्सिजन बसवा, म्हणजे आपल्याला कीटोन मिळेल. सगळ्यांना माहिती आहे याचं नाव काय, ऍसिटोन. काय नाव आहे, ऍसिटोन. किंवा IUPAC नेम काय, प्रोपॅनन. काय याचं नाव, प्रोपॅनन. CH3C डबल बॉन्ड OCH3. मी सांगितलं CH2 बाजूला काढा, एक ऑक्सिजन बसवा. ओके, आता या CH2 मधला जो कार्बन आहे त्याचं ऑक्सिडेशन केल्यावर काय मिळेल, CO2. आणि हायड्रोजन आहे त्याचं ऑक्सिडेशन केल्यावर काय मिळेल, H2O. बघा, हे 2 ऑक्सिजन, हा तिसरा ऑक्सिजन आणि हा चौथा, म्हणून 4 नेसंट ऑक्सिजन. ओके, मी सांगितलं मेकॅनिझम नाहीये, हे रिएक्शन तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी म्हणून मी सांगितलेलं एक लॉजिक आहे. सगळ्यांना रिएक्शन कळले असेल, सगळ्यांना हे पण कळलं असेल की टर्शरी अल्कोहोलच्या केसमध्ये अल्फा कार्बनवर हायड्रोजन नसल्या कारणाने आपल्याला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटची मदत घ्यावी लागली. आणि स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटची मदत घेतल्यावरही आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये अल्डिहाइड किंवा कीटोन अशा पद्धतीचं प्रॉडक्ट न भेटता आपल्याला अल्किन हे प्रॉडक्ट मिळाले, आणि मग त्या अल्किनचं आपण ऑक्सिडेशन करून कीटोन मिळवलेलं आहे. सगळ्यांना कळलंय. आपण आता बघत होतो टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन. आता काही अजून रिएक्शन बघूया ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल साठीच्या. जर का प्रायमरी अल्कोहोल लाईक इथिल अल्कोहोल किंवा IUPAC नेम काय, इथेनॉल. कुठला अल्कोहोल आहे, प्रायमरी अल्कोहोल आहे. याच्या फ्युम्स किंवा वेपर्स, फ्युम्स म्हणण्यापेक्षा वेपर्स म्हणू, वेपर्स या हिटेड कॉपरच्या सरफेसवरून जर का पास केल्या ऍट अराउंड 573 केल्विन, डिहायड्रोजनेशन होईल. काय होईल, डिहायड्रोजनेशन म्हणजे काय, तर ऑक्सिजन ला अटॅच असणारा एक हायड्रोजन आणि अल्फा कार्बनला अटॅच असणारा एक हायड्रोजन, असे 2 हायड्रोजन रिमूव्ह केले जातील आणि H2 गॅस इव्हॉल्व्ह झालेला दिसेल. पण त्यामुळे काय होईल, अल्फा कार्बनचा एक हायड्रोजन रिमूव्ह केला आणि ऑक्सिजनचा एक हायड्रोजन रिमूव्ह केला, त्यामुळे कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड तयार होऊन आपल्याला अल्डिहाइड तयार झालेलं दिसेल, ज्याचं कॉमन नेम आहे ऍसिटाल्डिहाइड आणि IUPAC नेम आहे इथॅनल. बघा, ऑक्सिडेशनच झालंय, पण मी म्हटलं डिहायड्रोजनेशन केलंय. ओके, डिहायड्रोजनेशन केलं असं मी बोललो, कारण 2 हायड्रोजन रिमूव्ह झालेत. बरोबर आहे, एक ऑक्सिजनचा हायड्रोजन काढलाय आणि एक अल्फा कार्बनचा हायड्रोजन काढलाय आणि कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड तयार झालाय. बरोबर, अगोदर जे रिएक्शन शिकले त्यासारखंच आपल्याला त्या पद्धतीचंच एक चित्र आपल्याला या रिएक्शन मध्ये सुद्धा दिसतंय. आता सेकंडरी अल्कोहोल घेतला. सेकंडरी अल्कोहोलचं एक्झाम्पल CH3CHCH3 आणि सेकंडरी कार्बनला OH ग्रुप जोडलाय. याचं कॉमन नेम आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल.
किंवा 1 2 3 कार्बन म्हणून प्रोपेन. ओके, ई इज रिप्लेस्ड बाय ओएल, दुसऱ्या कार्बनला OH अटॅच आहे म्हणून नाव प्रोपेन टू ऑल. याच्या सुद्धा वेपर्स हिटेड कॉपर जो 573 केल्विनला आहे त्याच्यावरनं पास केल्या. त्या केसमध्ये सुद्धा आपल्याला डिहायड्रोजनेशन म्हणजे हायड्रोजन रिमूव्ह झालेला दिसेल आणि हायड्रोजन गॅस इव्हॉल्व्ह झालेला दिसेल. आणि ऑक्सिजनला अटॅच असणारा एक हायड्रोजन आणि अल्फा कार्बनला अटॅच असणारा एक हायड्रोजन असे दोघे मिळून हायड्रोजन गॅस तयार करतील आणि तो इव्हॉल्व्ह होईल आणि कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड तयार केला जाईल. CH3 C डबल बॉन्ड O CH3 या कंपाऊंडचं नाव आहे ऍसिटोन. कॉमन नेम ऍसिटोन होतं. IUPAC नेम काय सगळ्यांना माहितीये, प्रोपॅनन. नावांकडे लक्ष द्या, कळलं का? हा, हे नावं पाठही झाले पाहिजेत आणि स्ट्रक्चर ड्रॉ करून आता लक्षात राहिले पाहिजे. टर्शरी अल्कोहोलच्या केसमध्ये अशा पद्धतीने काय रिएक्शन मिळणार आहे ते उद्या बघू. धन्यवाद.